माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनास आकार. ठेच लागता क्षणी मुखे येती आई, कुशीत तिच्या वेदना निघून जाई. संकटातील लेकराची ढाल होई, ऋणातून तिच्या न हो उतराई. जागतिक मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी श्रीकांत मुळे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण जागतिक मातृदिनाविषयी माहिती घेणार आहोत. या अगोदर आपण माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबून नवनवीन व्हिडिओ पाहण्याची संधी मिळवा. असो, आज 12 मे जागतिक मातृत्व दिन. जागतिक मातृत्व दिन हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव आणि आयुष्याची शिदोरी वगैरे वगैरे हे सगळं आठवतं जेव्हा आईबद्दल काहीतरी लिहायचं असतं तेव्हाच. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात तितका गृहीत धरलेला असतो की त्याची वेगळी अशी दखली आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरीक्षण सर्वांना लागू पडते असे नाही, पण आईबद्दल भरभरून बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो तो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदाही हा दिवस महाराष्ट्र व सर्व देशामध्ये जगामध्ये साजरा केला जात आहे. असा हा मातृदिन साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली ते आपण पाहूयात. जगभरातील सर्व महिलांसाठी ज्या आई झाल्या आहेत, ज्यांनी मानव या प्रजातीतील प्रत्येकाला सृष्टीत जन्म दिला आहे, तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, तिच्या इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते, अशा प्रत्येक स्त्रियासाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृत्व दिन. मातृत्व दिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अमेरिकन ॲक्टिव्हिस्ट ॲना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहित होती. तसेच तिने एखादे अपत्य दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव फक्त आपल्या आईसोबतच राहत असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर ॲना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात केली. मदर्स डे साजरा करण्याची पद्धत व्यक्ती, संस्था, समाज परत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात, ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिर आदीचा समावेश होतो. तर काही लोक आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करण्याची भावना ज्याच्या त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते. असा हा मातृत्व दिन सर्व दिनापेक्षा श्रेष्ठ आणि जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिन आहे. या दिनाबद्दल सर्व मातृत्वांना व माझ्या आईला साष्टांग दंडवत.